तर नमस्कार मित्रांनो मी वैभव वावरे स्वागत करतोय एक आपल्या भंडारदारा या सिरीजच्या ब्लॉग 1 मध्ये. मित्रांनो, भंडारदारा या परिसरात अनेक काही एक्सप्लोर करण्यासारखे, पण आपण आज त्याचपैकी काही मोजके स्पॉट आपण आज एक्सप्लोर करणार आहे. या भंडारदारा सिरीज मध्ये तुम्हाला काजवा महोत्सव, कोकण कडा, एशियातली सगळ्यात लांब व्हॅली म्हणजे सांदन व्हॅली आणि घाटगर गावातील सुप्रसिद्ध नृत्य म्हणजे बोर्डा देखील बघायला भेटणार आहे. तर ही सिरीज आपली खूपच डेंजर आणि ॲडव्हेंचरस असणार आहे. मित्रांनो, घरून आम्ही निघालो 7 वाजता आणि 3 ते 4 तासात भंडारदारा या परिसरामध्ये आम्ही एंटर झालो. जर तुम्ही मुंबई पुण्या साइडून किंवा इतर कुठून येत असाल तर तुम्हाला तिथे राहण्यासाठी देखील कॅम्पिंगची सुविधा आहे. तर तुम्ही तिथे एक कॅम्प बुक करू शकताय आणि तेच तिथे तुम्हाला पूर्ण काजवा महोत्सव दाखवतील आणि जसे जसे तुम्ही मध्ये जासाल तसे तसे तुम्हाला काजवे दिसायला सुरुवात होईल. नमस्कार मित्रांनो, मी वैभव वावरे स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भंडारदारा या परिसरात आणि आत्ता आम्ही येऊन थांबलेलो आहे उडदावणा या गावात. बघू शकता इकडं पूर्ण मागं उडदावणा गाव आहे. जिकडं तुम्हाला ते आवाज येतोय ना, तिथं या गावातला बोर्डा चालू आहे. आणि आत्ता आम्ही इथं थांबलो आहे, इकडं आलो. याच्या मागचं कारण असं की आता आम्ही ना काजवा महोत्सव पाहण्यासाठी आलेलो आहे आणि इथं आपली ही गाडी आहे. तर ही गाडी आपण घेऊन ना घाटगर या गावात जाणार आहे. तिथं जाऊन ही गाडी लावल्यानंतर ना तिथले का आपले मित्र आहे लोकल, त्यांच्यासोबत त्यांच्या मोटरसायकलवर आपण हा काजवा महोत्सव जो आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी येणार आहे. आणि आपल्यासोबत उडदावणा गावातला लोकल आपला संदीप तिघाणके भाऊचा आपला तो पण आहे. जर कधी कोणाला काय अडचण आली ना रात्री तर तर तुम्ही नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करू शकताय. आता लवकरात लवकर आपण ही गाडी घेऊन आहे ना घाटगर या गावात जाऊ, ही तिथं पार्क करू आणि तिथून एक मोटरसायकलवर आपल्याला जो पुढचा प्रवास आहे तो सुरू करू आपण. आणि घाटनदेवी पण इथंच पुढे आहे. तर आपण भरपूर काही एक्सप्लोर करणार आहे या आपल्या सिरीजमध्ये. तर तुम्ही नक्कीच सगळेच आपले व्लॉग बघत राहा. तर चला लवकर लवकर जाऊ आपण आता घाटगर या गावात. तर आपली गाडी काढला बाय पुढं. दाखव ॲक्सिडेंट झाला बघा पुढे इतक्यात जस्ट आमच्या गाडी घे ना. तर मित्रांनो, आपल्या सामने इथं लाईव्ह ॲक्सिडेंट झालं, तुम्ही बघू शकता बा. इथं 2 जण गाडीवरून पडलेले. जस्ट आम्ही गाडी बाहेर काढली आणि तेवढं तिकडे पडायचा आवाज आला. चला बघू काय सीन आहे नाही का खाली उतरूनच. भरपूर लागलेलं दिसतं त्याचं. एकाचं तर रक्त निघतंय, एकाला नाही का एवढं जास्त लागलं नाही का. तर आपल्याला अजून भरपूर लांब जायचं म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केलेला आहे. आपण जाऊन मित्रांनो, खूप अंधार झाल्या कारण आम्ही तिथून आमच्या मार्गाकडे निघालो. नवीन ड्रायव्हर आहे ना सध्या, शिकतोय नाही का. एवढं चांगला का नाही. अरे बाप, काय डेंजर झाडी रे संदीप तुमच्या इकडं. अजून पुढं काय गाडी का अजून हा डेंजर आहे का. घेऊन टाकता थोडीशी. खूप डेंजर झाडी का. मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे घाटगर या गावात आणि या गावात पण बोर्ड आहे, तो मी तुम्हाला उद्या दाखवलाच. या गावात 2 प्रकारचे बोर्ड असतात. आज जो आहे तो छोटा बोर्ड आहे आणि उद्या जो आहे ना तो मोठा बोर्डा राहील. तर आपण उद्याचा एक्सप्लोर करू कारण की आज तर आपल्याला काजवा महोत्सव बघायचा आहे. गाव आहे, इथं आम्ही गाडी लावलेली आहे. अगं इथं सगळीकडे घर आहे आणि इकडंच थोडा पुढं गेलं ना मंदिराच्या इथं तर इथं बोर्डा चालू आहे.
ते पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवून देईल, काय विषय नाही का. गावात आल्यानंतर आपण निघालो बोर्डा बघण्यासाठी. मित्रांनो, आज जो आहे तो छोटा बोर्डा आहे आणि उद्या मोठा आहे. छोटा आणि मोठ्यामध्ये एकच फरक असतो, छोट्याला कमी गर्दी असते आणि मोठ्याला जास्त गर्दी असते. थोडक्यात बघू आणि मग पुढचं काय नियोजन आहे ना ते ठरवू. तर मित्रांनो, आता बोर्डा बघून आलेलो आहे. हा छोटा बोर्डा होता, इथे ना मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं बोर्डा म्हणजे काय राहतं. आणि आता आहे ना प्लॅनमध्ये ना थोडासा चेंज आहे. आत्ता वाजलेले आहे रात्रीचे 3:30, म्हणून आपण दुसऱ्या दिवशी रात्री जाणार आहे. ह्या ज्या तुम्ही क्लिपा बघतायत मित्रांनो, या दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या आहेत. घाटघर गावातले आमचे मित्र घेऊन आम्ही त्यांच्या मागे निघालो काजवा महोत्सव बघण्यासाठी. ते तिथले लोकल असल्यामुळे आम्हाला काजवे शोधायला एवढा काही टाइम लागला नाही, कारण की त्यांना बरोबर माहिती आहे की कुठे काजवे. कोणचे गाईड आहेत? हे 2 गाईड आहेत आपल्या इथले घाटघर गावातले. घाटघर गावातले आहेत का? हा, ते आपल्याला बरोबर पॉइंटवर घेऊन आलेत नाही काही काही. नाव काय दादा त्या गाईडचं? संपत जगनर, हा. अनिल सोडणार, आणि मागचा? सुनील सोडणार, हा मोठा भाऊ आहे त्यांचा. आणि तुम्ही दादा? दादा तुम्ही उडदावना गावातलं का तुम्ही? इथून जायचं का अंधारात खाली? तर मित्रांनो, घाटघर गावापासून आहे ना 2-3 किलोमीटर अंतरावर पुढे आलो का तिथे एक आश्रमशाळा आहे. त्याच इथं मागे एक पूल आहे, तिथं आम्ही गाडी लावली आणि इथून सरळ आम्ही इकडं मागे चाललो आहे परत, नाही का. या साईडला आहे ना डॅम आहे आणि या साईडला असं जंगल आहे. तर इकडे दोन्ही साईडला तुम्हाला दिसतील काजवे, नाही का. आम्हाला दिसतंय बा तिथे समोर लाईटी. दिसतंय बा. हां, लाईटी चमकत असेल तर दिसतंय. तर मित्रांनो, या झाडावर आपल्याला काजवे दिसलेले. तुम्हाला आहे ना मी इथले काही शॉट दाखवतो, नाही का. रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षणात असतात. तसेच काजव्यांचा समूह दिसणे ही तर एक पर्यावरणीच ठरते. हे काजवे पावसापूर्वी लाखोंच्या संख्येत बाहेर पडू लागतात आणि ह्याच काळात त्यांची संततीही वाढवतात. सध्या राज्यात अनेक ठिकाणी काजवा महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांचा असंख्य समूहांचा एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता. महाराष्ट्रातील राजमाची गाव, सिद्धगड, वाडी, भंडारदारा, घाटघर यांच्यासह अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या ह्या महोत्सवासाठी शिबिर आयोजित केले जात आहे. मित्रांनो, इथं माझ्या समोर जे बघू शकता तुम्ही या झाडावर, किती ह्या झाडावर पण आणि ह्या झाडावर पण ते ना टॉर्च लावल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही का. मी बंद करतो त्यानंतर तुम्हाला दिसतील ते. तर मित्रांनो, आता ह्या साईडचे तर दाखवलं आपण, त्या साईडला ते म्हणताय जास्त नाही, तिकडं पण जाऊन बघ. पर्यटन इथे जाऊन हा महोत्सव पाहू शकतात आणि रात्री ट्रॅकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. काजवे हे निसर्गाचे असे वरदान आहे ज्याचा प्रकाशाने ध्येयखोरे आणि जंगल उजळून निघतात.
माझ्याकडून मी जेवढं दाखवू शकलो तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि असं कॅमेरा तेवढं परफेक्ट नाही दिसत आहे, पण मग आपल्या डोळ्यांनी जेव्हा आपण बघतो ना लाईट बीट सगळं बंद करून, तेव्हा एवढे डेंजर दिसतंय ना का सांगा बा. इकडं पण तेच आहे, या साईडला आपला घाटघर धरण आहे आणि तिच्याच खाली ना इथं असे झाडे नाही का. जर तुम्ही कधी आले तर इथे येऊन पाहू शकता. तिथं पुढं पूल आहे, तिथं गाडी लावून तुम्ही बघू शकता. कॅमेरामध्ये नाही तुम्हाला दाखवू शकत, पण जर तुम्हाला यायचं असेल तर मी तर सांगाल नक्कीच एवढे क्वालिटी दिसत आहे ना, असं वाटतं इकडे एक झाडांवर लाईटी लावलेलं आहे. एक नंबर आहे ना. इथून जायचं आपल्याला घाटघर गावात, तिथं आहे ना बोहडा आहे. तुम्ही ऐकलाच असेल नाव, जर नसाल माहिती आपले व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल काय असतं ते. तर त्या बोहडाचा पण आपल्याला एक ब्लॉग काढायचा आहे. तर आत्ता वाजले 9:30, आम्ही 10पर्यंत तिथं पोचून जाऊ घाटघर गावात. आणि त्याच्यानंतर ह्या ब्लॉगानंतर तुम्हाला घाटघरचा बोहडा म्हणून एक ब्लॉग बघायला मिळेल, तो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आपली भंडारदारा जी सिरीज आहे ती एक नंबर जाते मित्रांनो, एक नंबर ब्लॉग दिसत आहे तिचे. आणि आता आम्ही घाटघर या गावात चालू, तिथं जाऊन तुम्हाला ना मी बोहडा दाखवतो कसा आहे. तर मित्रांनो, या काजवा महोत्सव ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपल्या भंडारदारा सिरीज ज्यांनी बघेल नसेल त्यांनी नक्कीच येऊन एकदा चेक करा, खूपच मजा येईल त्याला. आणि नक्कीच मी सांगाल एकदा तुम्ही काजवा महोत्सव बघायला या फॅमिलीसोबत. काजवा महोत्सवचा ब्लॉग एंड करताच आपण निघालो घाटघर या गावाकडे, कारण तिथे आहे आज मोठा बोहडा आणि त्याचा दुसरा ब्लॉग येईल, तर तो पण तुम्ही नक्कीच बघा.